राम मंदिर ट्रस्टमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात मिरजेत शिवसेना ठाकरे पक्षाकडून आंदोलन, ईडी व मोका अंतर्गत चौकशीची मागणी। अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टच्या कथित कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मिरजमध्ये भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। या प्रकरणाची ईडी आणि मोका अंतर्गत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर घणाघाती टीका केली। राम मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाल्याचा दावा करत कथित घोटाळ्यातील निधीचा वापर राजकीय हेतूंसाठी करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। लहान-सहान प्रकरणामध्ये ईडी आणि मोका अंतर्गत कारवाई करणारे सरकार या प्रकरणातही तितकीच तत्परता दाखवणार का, असा सवालही पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी केला। तसेच कितीही आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसेनेचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीदादा सातपुते, सांगली जिल्हा महिला संघटिका शाकिरा जमादार, महादेव मगदूम, सरोजिनी माळी, ज्योती केंगार, जिल्हा संघटक साजिद पठाण, शिवसेना युवा सेना नेते पैलवान कुबेर सिंग राजपूत, फिरोज मुलानी, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पैसे आमदार खासदार फोडण्यासाठी ह्या भाजप सरकारने वापर केलेला आहे। त्याचा एखाद्या बारीक सारीक गोष्टीला भाजप सरकार ईडी मोका अंतर्गत कारवाई करतंय। तर ज्या लोकांनी मंदिरामध्ये चोरी केली त्या लोकांची चौकशी करून मोका ईडी लावणार का? आणि याच्यामध्ये ही जी लोक नेमलेत याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सहआरोपी करणार का? केंद्र सरकारनं डोळेझाकपणानं पैसे कुठल्या मंदिराची चोरी केली आणि कुठले आमदार खासदार फोडायला पैसे वापरले, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी होणं गरजेचं आहे। शिवसेनेसारख्या पक्षाला त्यांनी ज्यांचे खासदार आणि आमदार फोडायचं काम केलंय, पण या अमित शहाला नरेंद्र मोदीला मला सांगायचं आहे, तुम्ही कितीही आमदार खासदार फोडले तर शिवसेनेचा शिवसैनिक फुटला जाणार नाही। शेवटपर्यंत शिवसैनिक हा उद्धव साहेबांसोबत राहणार। तुम्ही चोऱ्या करा, दरोडे घाला, आमदार फोडा, खासदार फोडा, आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आमदार खासदार निवडून आणणार आणि शिवसेना जशी होती तशीच पुन्हा तुम्हाला खंबीरपणे दाखवणार।